गुन्हेगारांना शिक्षाही, गुन्हेगारांना फाशीही, नराधमांना फाशीची शिक्षा, नराधमांना फाशीची शिक्षा, नराधमांना फाशीची शिक्षा। महिलांच्या अत्याचारामध्ये वारंवार वाढ होत चाललेली आहे, तर कुठेतरी आपलं प्रशासन किंवा कायदा सुव्यवस्था ही कारणीभूत आहे असं मला वाटते। कारण महिलांचे अत्याचार वरचेवर वाढत चाललेले आहे। दुसऱ्या देशामध्ये कुणी महिलाविरुद्ध जर अपशब्द जरी बोललं तर त्याच्यावरती कारवाई होत असते। आपल्या देशामध्ये संदेश भारतातली माहिती नाही। कुठेतरी आमची अशी इच्छा आहे, कडक शिक्षा अशा नराधमांना झाली पाहिजे, जेणेकरून पुढे कधीच कुठली कृती असं माणूस करणार नाही अशी आमची इच्छा आहे। म्हणजे भर चौकात अशा नराधमांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। 15 दिवसाच्या आतमध्ये नवी मुंबईतील अक्षताताई म्हात्रे असतील किंवा काल उरण येथे घडलेली यशस्वीताई शिंदे यांची घटना असेल, या दोन्ही घटनांमध्ये या आमच्या दोन्ही बहिणींवरती अमानवी अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। एकीकडे महाराष्ट्र शासन महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक बळकटीसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा करत असताना इथे महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। ही कुठेतरी लक्षणीय आणि लक्ष देण्यासारखी घटना आहे। आमची राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण कायदा सुव्यवस्थेचा नीट अभ्यास करावा आणि योग्य ती कठोर पावले उचलावीत, जेणेकरून अशा अमानवी कृत्यांना प्रतिबंध घालता येईल। तसेच आज आम्ही सर्वजण कामोटे कॉलनी फोरमतर्फे इथं जमलोय ते यासाठी की अक्षताताई म्हात्रे आणि यशस्वीताई शिंदे यांच्या मारेकऱ्यांना, गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तसेच हा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालून लवकरात लवकर न्यायनिवाडा करून यांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे।